धुळे शहरातील देवपूर परिसरात आज सकाळी एक धक्कादायक घटना घडली। महाराष्ट्र गॅरेजला अचानक भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। महापालिकेच्या कचरा व्यवस्थापन विभागातील सफाई कर्मचाऱ्यांनी दुकानाबाहेर गोळा केलेल्या कचऱ्याला आग लावल्याचा आरोप गॅरेज मालकांनी केला आहे। या आगीच्या झोक्यामुळे गॅरेजला आग लागून काही क्षणातच संपूर्ण दुकान पेटून उठले। या घटनेत महाराष्ट्र गॅरेज पूर्णपणे जळून खाक झाले आहे। गॅरेज मालक आवेश निजाम खाटिक यांनी या घटनेला महापालिकेचे सफाई व कचरा व्यवस्थापन जबाबदार असल्याचा आरोप केला आहे। दरम्यान परिसरातील नागरिकांनी प्रसंगावधान दाखवत त्वरित अग्निशमन दलाला माहिती दिली। अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या। वेळीच आग आटोक्यात आणण्यात आल्याने मोठा अनर्थ टळल्याचे सांगितले जात आहे। या घटनेमुळे महापालिकेच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत। या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी आता नागरिकांकडून होत आहे। आवेश निसार घाटी माझी दुकान आहे देवपूर बस स्टँड समोर। तिथे माझा महाराष्ट्र गॅरेज म्हणून आहे। महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी जे झाडझूड करायला येतात गल्लीमध्ये त्यांनी झाडू मारून दुकानाजवळ एक आग लावून दिली आणि त्या आगाचं रूपांतर माझ्या दुकानामध्ये झालं। माझं संपूर्ण नुकसान झालेलं आहे। त्यामुळे